टाचदुखीचा त्रास केवळ एका रात्रीत 100% बरा करणारा आयुर्वेदिक घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. मित्रहो, जर तुमची टाच दुखत असेल, टाचेला सूज आलेली असेल, टाचेमध्ये खूप वेदना होत असतील, तर हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा. तुम्हाला जो त्रास होतोय त्याला इंग्रजीमध्ये प्लांटर फॅसिटायटिस अर्थात टाचदुखी असं म्हणतात. आता उपाय नक्की कसा करायचा हे जाणून घेण्यापूर्वी नम्र विनंती आहे, कृपया व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच घरगुती उपायांसाठी आपल्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा. मित्रहो, यासाठी जो पहिला पदार्थ आपल्याला आवश्यक आहे तो म्हणजे चुना. कोणत्याही पान टपरीवरती तुम्हाला हा चुना अगदी सहज मिळून जाईल. तर अगदी थोडासा चुना, थोडासा म्हणजे किती, तर हरभऱ्याच्या दाण्या एवढा चुना आपल्याला यासाठी आवश्यक आहे. दुसरा जो पदार्थ आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरातील हळद अर्थात टर्मरिक. अर्धा चम्मच टर्मरिक यासाठी पुरेशी ठरते. अर्धा चम्मच टर्मरिक म्हणजे हळद आपण घेणार आहोत. ही हळद सूज कमी करणारी अशी मानली जाते. हळदीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. चुनासुद्धा कॅल्शियमनी भरपूर आहे. आता हे दोन पदार्थ एकत्र करण्यापूर्वी आपल्याला त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून याचा एक पातळ असा घोळ तयार होईल इतकं पाणी. तर हे पाणी आपण टाकलं आणि आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. मित्रहो, तुम्ही पाहू शकता की जेव्हा हळद आणि चुना एकत्र होतो तेव्हा हळदीचा रंग लाल बनतो, पिवळी हळद लाल बनते. याचं कारण आहे या दोघात होणारी केमिकल रिॲक्शन अर्थात रासायनिक अभिक्रिया. आजपासून काही वर्षांपूर्वी जे भोंदू बाबा असायचे ते गावामध्ये खेड्यामध्ये जाऊन आपल्या हातावरती हळद घेऊन त्याचं कुंकू तयार करायचे आणि लोकांना वाटायचं की यांच्यामध्ये काहीतरी दिव्य शक्ती आहे. खरं तर त्यांनी आधीच आपल्या हातावरती चुन्याचं पाणी लावलेलं असायचं आणि त्यावरती एकदा हळद टाकली आणि जर ती हळद चोळली की त्या हळदीचं रूपांतर कुंकुवामध्ये व्हायचं. लोकांच्या या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अनेक भोंदूबाबांनी त्यांना फसवलं, त्यांची लुबाडणूक केली. तेव्हा कोणत्याही भोंदूबाबांच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका. तर ही केमिकल रिॲक्शन झालेली आहे. आता आपल्याला यासोबत दुसरं एक काम करायचं आहे. हे काम कोणतं? आपल्याला लागणार आहे कोरफड. होय, कोरफड. तर ही कोरफड आपण घ्यायची आहे. याला ॲलोव्हेरा असं म्हणतात. या कोरफडीचं एक छोटंसं पान आपण कट करून घेतलेलं आहे आणि त्याला असं मधोमध असा छेद द्यायचा आहे. आपण मधोमध छेद द्यायचा आहे आणि हा भाग असा आपल्यापुढे ओपन होईल. आता करायचं काय पहा. ज्या ठिकाणी आपल्याला टाचदुखीचा त्रास होतोय, ज्या ठिकाणी आपले स्नायू दुखावले गेलेले आहेत, ऊतींचा भाग दुखावला गेला आहे, तर जिथे तुम्हाला वेदना होतात बरोबर त्या ठिकाणी आणि त्याच्या आजूबाजूला आपण ही हळद आणि चुन्याचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित लावायचं आहे. अगदी व्यवस्थित त्याच्यावरती लावून घ्या. हा त्रास नक्की का होतो? तर आपल्या बोटांची हाडं आणि टाच यांना जोडणाऱ्या ज्या ऊती असतात, तो ऊतींचा समूह जेव्हा दुखावला जातो वेगवेगळ्या कारणांनी, जसं की तुम्ही जास्त वेळ उभं राहिलात, उभं राहून तुम्ही काम केलं, खूप जास्त तुम्ही चाललात, पायावरती खूप जास्त ताण पडला किंवा तुमचं वजन खूप जास्त आहे, पायाला कधीतरी मार लागला होता, टाच कधीतरी लचकली होती, अशा अनेक कारणांनी टाचदुखी उद्भवत असते. कारणं कोणतीही असू द्या, आज आपण जो उपाय पाहतोय यामुळे तुमची टाचदुखी ही 100% बरी होणार आहे आणि ती सुद्धा फक्त एका रात्रीत. ही जी कोरफड आहे ही कोरफड आपल्याला सावकाश त्याच्यावरती ठेवायची आहे. हे वरचं जे आवरण आहे ते आपण थोडंसं काढून टाकू, जेणेकरून आपल्याला या कोरफडीवरती वरून सुती कापड गुंडाळता येईल. तर असं हे लावायचं आणि वरून सुती कापड एक व्यवस्थित गुंडाळायचं, घट्ट बांधायचं आणि आपण रात्री झोपी जायचं आहे. हा उपाय आपल्याला रात्री झोपताना करायचा आहे. तुम्ही झोपी जा, त्याला रात्रभर तसंच राहू द्या. याने कोणताही साईड इफेक्ट अजिबात होणार नाही. तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर हे कापड सोडा आणि हे सगळे जे मिश्रण आहे ते धुवून टाका. तुम्हाला दिसेल तुमची टाच ही बरी झालेली आहे. तुम्ही त्याच्यावरती उभं राहा, चाला, धावा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. विनंती आहे, हा उपाय केल्यानंतर साधारणतः 2-3 दिवस तुम्ही जास्त वेळ उभं राहणं किंवा पायावरती खूप जास्त जोर लावणं या गोष्टी 2-3 दिवस टाळायच्या आहेत, जेणेकरून आपण जो उपाय केला आहे त्याचा जो इफेक्ट आहे तो व्यवस्थित होईल. तर मित्रहो, हा होता एका रात्रीत टाचदुखी बरा करणारा घरगुती आयुर्वेदिक उपाय. तुम्हाला जर उपाय आवडला असेल कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, कुटुंबियांना जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी आपल्या बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. थँक्यू.